उमरगा तालुक्यातील येणेगूर शिवारात भर रस्त्यावर दरोडेखोरांनी सोलापूरच्या डॉक्टर कुटुंबाला पिस्तुलाचा धाक दाखवून 80,000चा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। गुरुवारी मध्यरात्री तुगावपासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर येणेगूर शिवारातील वळणावर ही घटना घडली। सोलापूर येथील डॉक्टर अब्दुल गफूर रऊ जुनेदी वय 67 हे कुटुंबासह MH04 HF 1875 या कारमधून प्रवास करत होते। ते मध्यरात्री तुगावपासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर येणेगूर शिवारातील वळणावर येताच आडव्या ठेवलेल्या लोखंडी जॅकवर कार आदळली। कार थांबताच अंधारातून अज्ञात 6 ते 7 दरोडेखोरांनी जुनेदी कुटुंबाला घेरले, काठ्या आणि पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत निर्माण केली। तसेच जावई आणि भाचीकडून रोख 23,000 रुपये आणि 10 ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण 80,000चा ऐवज हिसकावला व अंधाराचा फायदा घेऊन दरोडेखोर तेथून पळून गेले। घटनेनंतर जुनेदी कुटुंब हे भयभीत झाले। या घटनेनंतर डॉक्टरांनी मुरुम पोलीस ठाण्यात तक्रार दिली। त्यांच्या फिर्यादीवरून BNS कलम 310(2) आणि 311 अंतर्गत अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला। पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an